आणि आता दिवसभरातल्या राजकीय टॉप 9 बातम्या बघूया। बदलापूरमधील शाळेची एसआयटी आणि फॉरेन्सिक टीमकडून तपासणी। एसआयटी प्रमुख आरती सिंह उपस्थित। अत्याचाराच्या घटनेनंतर शाळेत सीसीटीव्ही बसवण्याची प्रशासनाला उपरती। 24 तासाच्या आत निकाल लागून नराधमांना फाशी झाली पाहिजे। राज्यातील वाढत्या बलात्काराच्या घटनांवर उपमुख्यमंत्री अजित पवारांचं वक्तव्य। मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांची वर्षावर 2 तास बैठक। महिलांवरील लाढा, आता वाढते अत्याचार, आगामी विधानसभा निवडणुका आणि महाविकास आघाडीच्या महाराष्ट्र बंदच्या मुद्द्यावर चर्चा। सूत्रांची माहिती। बदलापूरची घटना निषेधार्ह। यापूर्वीही अशा घटना घडल्या नाहीत का? महिलांकडून लाडकी बहीण योजनेचं स्वागत, मात्र विरोधकांचं राजकारण। दादा हुसेनची प्रतिक्रिया। विधानसभेसाठी भाजप आणि संघाकडून आणखी 2 सर्वेक्षण होणार। या सर्व्हेवर अनेक आमदारांच्या उमेदवारीचं भवितव्य अवलंबून आहे। कुणाला उमेदवारी द्यायची, कुणाचा पत्ता कापायचा, यावर सर्व्हेनंतर निर्णय। नाशकात मराठा आंदोलकांनी घेतली मुख्यमंत्री शिंदेंची भेट। सर्व पक्षांनी एकत्र येऊन आरक्षणाबाबत बैठक घेण्याची मागणी। एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी शरद पवारांची घेतली भेट। विद्यार्थ्यांचं मंगळवारपासून सुरू होतं आंदोलन। पवारांनी विद्यार्थ्यांना पाठिंबा दिल्याची घेतली होती भूमिका। आता दोरखंड्याच्या विळख्यामध्ये आंदोलकांना आणलं, ह्या पोलिसांना पहिलं अटक करा। बदलापूरमधील आंदोलकांवरील गुन्हे मागे घ्या, नाहीतर रस्त्यावर उतरू। उद्धव ठाकरेंचा सरकारला इशारा। मुंबई हायकोर्टाचा राज्य सरकारला धक्का। सत्ताधाऱ्यांच्या सत्रात साखर कारखान्यांना दिलेल्या 2265 कोटींच्या कर्ज वितरणास मनाई।